नमस्कार. आज आपण करणार आहोत रवा बेसनाचे लाडू. त्याकरिता मी इथं एक जाड बुडाची लोखंडी कढई घेतली आहे. 200 ग्राम तूप घेतले आहे. मी ह्या अचूक पद्धतीनेच लाडू करते, त्यामुळे मी हे तूप एकदाच घेतले आहे. गॅसची फ्लेम मंद असावी. तूप वितळले आहे. आपण यात 250 ग्राम बेसन घालणार आहोत. छान असं परतवून घेणार आहोत. सुरुवातीस तूप पूर्णपणे शोषले गेले आहे. ढवळण्यास थोडाफार त्रास होऊ शकतो. आपल्याला ह्याच पद्धतीने हलक्याच हाताने असे बेसन परतवून घ्यायचे आहे. मला इथे बेसन भाजण्यास थोडासा अवघडल्यासारखं होत आहे, त्यामुळे मी इथं कढई बदलून घेत आहे. इथं मी जाड बुडाची व पसरट अशी कढई घेतली आहे. यामुळे मला बेसन भाजण्यास फार त्रास होत नाहीये व सहज सोप्या रीतीने हे बेसन भाजले जात आहे. आपल्याला सतत हलक्या हाताने हे बेसन परतून घ्यायचे आहे. हे पहा, आपले बेसन खमंग असे भाजले गेले आहे. आपण या गॅसची फ्लेम बंद करूयात. झाकण ठेवून देऊयात. चला, आता आपण रवा भाजण्याची तयारी करूया. इथं मी एका कढईत 2 ते 3 चमचे तूप घेतले आहे. 250 ग्राम रवा घातला आहे. मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं हा रवा छान असा परतून घ्यायचा आहे. आम्ही वर्षानुवर्ष ह्याच पद्धतीने ह्याच प्रमाणासह रवा बेसनाचे लाडू करतो. हे पहा, आपला रवा छान असा लालसर रंगाचा भाजला गेला आहे. सुवास देखील येत आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात. आपण यात भाजलेलं बेसन घालूयात. छान असं ढवळून घेऊयात. एकजीव करून घेऊयात. जसे जसे आपण ढवळत आहोत तसे हे तूप सुटले आहे व मिश्रण एकजीव होत आहे. हे पहा, आता आपण हे मिश्रण झाकून ठेवून देऊयात, जेणेकरून छान मुरले जाईल. दुसरीकडे आपण 400 ग्राम साखर घेतली आहे. 1 चमचा वेलची घेतली आहे. छान दळून घेऊयात. 2 तासानंतर आपलं हे मिश्रण छान गार झाले आहे. हलक्याच हाताने आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचे आहे. आपल्याला तूप, रवा, बेसन छान असं ढवळून ढवळून एकजीव करायचे आहे. हे पहा, किती खमंग असे भाजले गेलेले आहे. यात आपण 400 ग्राम साखर घातली आहे
आम्ही नेहमी ह्या अचूक पद्धतीने ह्या प्रमाणासहच लाडू करतो. हे लाडू उत्तमरित्याने गोड झालेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. मी इथं हाताच्या सहाय्याने छान असं एकजीव केलेले आहे. आता आपल्याला हव्या त्या आकाराचे लहान मोठे असे लाडू वळून घेऊयात. लाडू अगदी सहज सोप्या रीतीने वळला जात आहे. तुम्हाला हवे त्या आवडणाऱ्या ड्रायफ्रुट्सने हे लाडू तुम्ही सजवू शकता. रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा. धन्यवाद.